नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण गुढीपाडव्याला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, अनेकांना हा प्रश्न पडतो की गुढीला सजवताना नेमका कोणता रंग शुभ मानला जातो. तर आज आपण याचं सविस्तर उत्तर आणि त्यामागचं धार्मिक महत्त्व समजून घेणार आहोत. तर बघा, गुढीपाडवा हा आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस नवीन सुरुवात, आनंद आणि विजयाचं प्रतीक मानला जातो. तसेच गुढी उभारणे म्हणजे सुख समृद्धीचं स्वागत करणे आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणे. तर हे गुढी उभारण्याचं कारण आहे. तर म्हणूनच गुढी सजवताना प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व असतं, जसं की काठी, कलश, कडुलिंबाची पाने आणि विशेष म्हणजे साडी. तर बघा, गुढीला साडी नेसवण्यामागे खूप सुंदर अर्थ आहे. तर ती साडी म्हणजे विजयाचं ध्वज, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक असतं. तर ही साडी जितकी सुंदर आणि शुभ असेल तितकं घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तर बघा, आता आपण जाणून घेऊया कोणते रंग शुभ आहेत ते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? तर चला मग एक एक रंग समजून घेऊया. तर बघा, सगळ्यात पहिला जो रंग आहे तो आहे पिवळा रंग. पिवळा रंग म्हणजे जो हळदीसारखा दिसतो तो रंग. त्यामध्ये दुसराही रंग असतो तर तेही नेसवलं तरी चालेल, पण शक्यतो हळदीसारखा रंग जो दिसतो तर तो पिवळा रंग. तर बघा, आता पिवळा रंग जो आहे तो रंग ज्ञान, शांती आणि आनंदाचं प्रतीक आहे. तर गुढीला पिवळी साडी नेसवल्यास घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. म्हणून पिवळा रंग हा शुभ रंग मानला जातो. म्हणून तुम्ही गुढीपाडव्याला गुढीला पिवळ्या रंगाची देखील साडी नेसवू शकता. त्यानंतर बघा, दुसरा जो रंग आहे तो आहे केशरी रंग. तर केशरी म्हणजे भगवा रंग. तर भगवा रंग हा सर्वात शुभ आणि पारंपरिक रंग आहे. तर तो विजय, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. म्हणून गुढीसाठी हा रंग जो आहे तो सर्वात जास्त वापरला जातो. म्हणून तुम्ही यावर्षी गुढीला केशरी किंवा भगव्या रंगाची देखील साडी नेसवू शकता. तर त्यानंतर तिसरा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग. तर हिरवा रंग हा निसर्ग, नवीन सुरुवात आणि वाढ याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर शेतीप्रधान संस्कृतीत हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुढीपाडव्याला यावर्षी हिरव्या रंगाची साडी देखील नेसवू शकता. त्यानंतर बघा, चौथा जो रंग आहे तो आहे लाल रंग. तर लाल रंग हा मंगल कार्य, शक्ती आणि उत्साहाचं प्रतीक आहे. त्यामुळे लग्न किंवा शुभ कार्यात देखील या रंगाचा खूप वापर होतो. त्यामुळे तुम्ही गुढीपाडव्यालाही लाल रंगाची साडी गुढीला नेसवू शकतात. तर बघा, अशी होती या रंगाबद्दलची माहिती. तर आता तुम्हाला वाटत असेल की यापैकी आपल्याला कोणता एक रंग निवडायचा असेल, तर बघा, मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की यापैकी तुम्हाला जर एकच रंग निवडायचा असेल तर तुम्ही केशरी किंवा पिवळा या दोन्हीपैकी एक रंग निवडा. तर जास्त करून आपल्या इकडे केशरी किंवा भगवा रंग जो आहे तोच गुढीला साडी नेसवतात आणि त्याच रंगाची साडी जास्त करून गुढीला नेसवली जाते. म्हणून तुम्ही या दोन्ही रंगापैकी एखाद्या रंगाची निवड करून तुम्ही गुढीला यापैकी कोणतीही साडी नेसवू शकता. तर या दोन्ही रंग गुढीला सर्वात शुभ आणि पारंपरिक मानले जातात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे नवीन साडी असेल तर उत्तम, पण आवश्यक नाही. तर बघा, स्वच्छ आणि नीटनेटके साडी वापरणं महत्त्वाचं आहे. शक्यतो चमकदार आणि आकर्षक रंग निवडा. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी आहे ती सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे आपल्याला जेव्हा ही गुढीला साडी निवडायची असते त्यावेळेस ती साडी व्यवस्थित असलेली केव्हाही चांगली. साडी व्यवस्थित गुंडाळून गुढी सजवा. त्यासोबत गुढीला फुलाची माळ लावली तर अजून सुंदर दिसते. त्यामुळे गुढीला तुम्ही फुलांच्या माळा ज्या आहेत त्या 1-2 फुलांच्या तुम्ही माळा गुढीला घालू शकता. त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाच्या पानाची डहाळे देखील तुम्ही लावू शकता. त्यानंतर साखरेच्या ज्या गाठी आहेत तर त्या गाठीचीही माळ तुम्ही गुढीला घालू शकता. तर गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन वर्षाची, नवीन सुरुवातीची एक सुंदर संधी आहे. तर योग्य पद्धतीने गुढी उभारून आणि शुभ रंगाची साडी नेसवून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो.
तर एवढीच तुमच्यासोबत मला माहिती शेअर करायची होती. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि आणखीन एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.